नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्ही बघू शकता नागपंचमी जवळ आलेली आहे आणि आपल्याला चक्क आज नागानेच दर्शन दिले आहे. या ठिकाणी जो साप आहे त्याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात आणि हे बेबी कोब्रा आहे. तुम्ही बघू शकता 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक विषारी साप आणि नाग म्हटलं तर सगळेच ओळखतात, अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत. कारण नागाची खासियतच अशी आहे की तो फणा काढूनच उभा राहतो. साप म्हटलं की नाग हा शब्द आपल्यासमोर सर्वप्रथम येतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा बेबी कोब्रा जो आहे आपण त्याला रेस्क्यू करतोय. खूपच हट्टी आणि जिद्दी कोब्रा आहे. दगडाच्या मध्ये जाऊन बसला. त्यानंतर कसं बसं मी त्याला बाहेर काढलं. बरणीत जायला तर अजिबात नकोच म्हणत होता. बरणीत गेला आणि त्याच्यानंतर एका सेकंदात बरणीच्या बाहेर डायरेक्ट पूर्ण कोब्रा आला. मी कुठे घाबरते होय. एका सेकंदात त्याला बरणीत पुन्हा कसं टाकायचं हे मला माहिती आहे ना. आय एम अ स्नेक. या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपण स्वतःची काळजीपूर्वक हा बेबी कोब्रा रेस्क्यू केला. आता वेळ आहे या बरणीला होल पाडायची. नाही तर लोक मला प्रश्न करतच असतात की तुम्ही बरणीत साप भरल्यानंतर त्याला ऑक्सिजन कुठून जातो, साप मरत नाही का? तर मित्रांनो, बरणीमध्ये खूप सारा ऑक्सिजन शिल्लक असतो आणि त्या लगेच आपण अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये याला लगेच होल पाडतो, जेणेकरून सापाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि लवकरात लवकर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देखील देतो. तुम्ही बघू शकता छोटा जो पिल्लू आहे ते अतिशय चपळ असतं आणि छोट्या पिल्लांना माहीत नसतं की आपल्या विषाचा वापर किती करायचा. त्यामुळे हे साप धक्का लागताच क्षणी चावतात. लहान असल्यामुळे अतिशय आक्रमक असतात, तीक्ष्ण असतात की ते पटकन चावतात आणि आपलं विष आपल्या शरीरामध्ये सोडून देतात. तर तुम्ही बघू शकता आत्ता आपण जसे तुमच्या कमेंट्स असतात त्यानुसार आपण या बरणीला होल पाडलेलं असतं, जेणेकरून त्यात भरपूर सारा ऑक्सिजन जातो आणि सापाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांनी माझे कौतुक केले. भरभरून मला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि माझा हा सकाळचा दिवस खूप छान गेला, कारण मी एका छोट्याशा बेबीला वाचवलं.